हॅलो एव्हरीवन, जेव्हा पण आपल्याला असं वाटते की आपण गव्हर्नमेंट जॉब करावी तर बऱ्याचदा असं होते की आपलं क्वालिफिकेशन त्याला मॅच होत नाही किंवा आपलं एज लिमिट क्रॉस होऊन जातो। पण आजच्या जॉब अपडेटमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही जिल्ह्यांमधली जॉब अपडेट सांगणार आहे, ती सुद्धा तुमच्या एज लिमिटला मॅच होणारी आणि तुमच्या क्वालिफिकेशनला मॅच होणारी। चला तर मग महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांबद्दलची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा जिल्हा मेन्शन करायचे आहे, कारण मी तुमच्याशी रिलेटेड जर जॉब अपडेट येतील तर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही जर का नवीन चॅनलवर व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल करा, कारण मी असे जॉब अपडेटसाठी घेऊन येत असते आणि सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळावं आणि तुमची ड्रीम जॉब तुम्हाला लवकरात लवकर मिळावी म्हणून नोटिफिकेशनला ऑल करायचे आहे। धुळे जिल्ह्यातील जाहिरात। धुळे जिल्ह्यातील जाहिरातीमध्ये पदाचे नावे असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि लेक्चरर। शैक्षणिक पात्रता तुमची खाली दिलेली आहे। तर असोसिएट प्रोफेसर करिता PhD इन इंजिनिअरिंग, असिस्टंट प्रोफेसर करिता MEC किंवा ME किंवा MTech PhD इन इंजिनिअरिंग, लेक्चरर करिता BE BTech MCA ME किंवा MTech। जरी तुमचे झालेला असेल तरी तुम्ही ह्या तिन्ही पदांसाठी पात्र ठरू शकणार आहात। तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचे आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचे। कसं अप्लाय करायचं सविस्तरपणे आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेऊया। तर शेवटची तारीख तुमची 12 मे असणार आहे। तर बघा, दिलेली जी जाहिरात आहे ती ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी खाली मी लिंक देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा। लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही खाली एक पेज ओपन होतो। त्या पेजला तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यानंतर सविस्तरपणे माहिती इथं तुम्हाला दिसणारच आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप इथं जाणून घेऊया। तर सर्वात आधी तुम्हाला इथं बघायचं आहे नेम ऑफ पोस्ट, म्हणजे तुम्हाला एखादा पोस्ट आधी सिलेक्ट करायचे आहे। मी सिलेक्ट केला लेक्चरर। तर लेक्चरर सिलेक्ट केल्यानंतर बघा नेम ऑफ डिपार्टमेंट, तुम्हाला तुमचे ब्रांचचे नाव लिहायचे आहे। जसं मी कम्प्युटरमध्ये सिलेक्ट केला तर तुमच्या मग इथं तुमच्या फुल नेम लिहायचं आहे, ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे, कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे, तुमचे ॲड्रेस लिहायचे, सिटी तालुका डिस्ट्रिक्ट लिहायचे आहे। नंतर तुमची कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आहे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला इथं मेन्शन करायचा आहे, टीचिंग एक्सपिरियन्स मेन्शन करायचा आहे, टोटल एक्सपिरियन्स इथं जर इंडस्ट्रियल आणि टीचिंगचा टोटल एक्सपिरियन्स असेल तो इथं तुम्हाला लिहायचा आहे। PhD युनिव्हर्सिटीचं नाव लिहायचं आहे, नंतर पासिंग इयर लिहायचे आहे। सर्वच डिटेल्स इथे तुम्हाला फिल करायचे आहे। तसेच सोबतच ME किंवा BE झालेला असेल, डिप्लोमा बोर्ड नेम लिहायचा आहे, डिप्लोमा पासिंग इयर लिहायचे आहे। सर्व डिटेलमध्ये माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं रिझ्युमे अटॅच करायचं आहे। रिझ्युमे अटॅच केल्यानंतर बघा तुमचा फोटो अटॅच करायचा आणि तुमच्या इथं रिझ्युमे अटॅच करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील जाहिरात आहे। त्या जाहिरातीचे पदाचे नाव आहे ग्रामीण पातळीवरील उद्योजक म्हणजे संगणक ऑपरेटर। आपल्याला संगणक ऑपरेटर करिता एक पद इथं असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जाहिरातीसाठी अप्लाय करायचे आहे। अप्लाय कसं करायचं डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊया। बघा, नोकरीचे ठिकाण तुमचे औरंगाबाद किंवा नांदेड असणार आहे। तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पत्ता दिलेला आहे। पत्त्यासाठी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर अप्लाय करा, कारण अप्लाय करण्याची प्रोसेस ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे। बट शेवटची तारीख तुमची 17 मे असणार आहे। 17 मेच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। तर पदाचे नाव आहे ग्रामीण पातळीवरील उद्योजक म्हणजेच संगणक ऑपरेटर। आपल्याला कम्प्युटर ऑपरेटर करिता एक पद इथं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मागितलेला आहे। शैक्षणिक पात्रता तुमची कुठल्याही शाखेमध्ये पदवी झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकणार आहात। मासिक वेतन तुमचं 20,000 पासून स्टार्ट होणार आहे। शेवटच्या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। ज्यांना कुणाला अर्ज सादर करायचा आहे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे। तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करा। दुसरी जाहिरात ही पण औरंगाबाद जिल्ह्यातील आहे। पदाचे नाव आहे, वेगवेगळ्या पदासाठी खूप साऱ्या जागा इथं निघालेल्या आहेत, म्हणजेच 53 जागा इथं तुमच्यासाठी निघालेल्या आहेत। तर प्रिन्सिपल, मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर, मॅथमॅटिक्स करिता, केमिस्ट्री, फिजिक्स आणि लायब्ररियन करिता वेगवेगळ्या पोस्ट अशा निघालेल्या आहेत। आपण डिटेलमध्ये माहिती आता जाणून घेऊया। पदाचे नाव आहे प्राचार्य, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी।
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि शिक्षक अशा विविध पदांसाठी 53 जागा निघालेल्या आहेत. नोकरीचे ठिकाण तुमचे औरंगाबाद असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने इथं अप्लाय करायचे आहे. निवड प्रक्रिया तुमची मुलाखत राहणार आहे. फक्त मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, गट नंबर 187 आणि 189, ओव्हरगाव, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद असा तुमच्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी पत्ता दिलेला आहे. व तुमच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला इथं दिलेली आहे त्या ईमेल आय डीवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख तुमची 10 मे असणार आहे. 10 मेच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. तर बघा, इथे प्रिन्सिपल करिता 1 पद दिलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनियर करिता 11 पदे दिलेली आहेत. सिव्हिल इंजिनियर करिता इथं 6 पदे दिलेली आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग करिता 12 पदे दिलेली आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग करिता 6 पदे दिलेली आहेत. सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स करिता तुम्हाला 6 पदे दिलेली आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करिता 6 पदे, मॅथेमॅटिक्सच्या टीचर करिता 2 पदे, केमिस्ट्री करिता 1 पद, फिजिक्स करिता 1 पद, तसेच लायब्ररीयन करिता 1 पद अशा विविध पदांसाठी 53 जागा निघालेल्या आहेत. शिक्षकाची भरती असल्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ट्राय करायचे आहे. ज्यांच्या कुणाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल, सर्वांनी इथे अप्लाय करायचं आहे. 10 तारखेच्या आत तुम्हाला अप्लाय करायचे आहे व तुमची ड्रीम जॉब तुम्हाला मिळवून घ्यायची आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व डिटेल समजली असेल. कसं अप्लाय करायचे, कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, कुठल्या जिल्ह्यातील ही जाहिरात आहे, सर्व डिटेल्स माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या आतमध्ये सांगितलीच आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑल ठेवा. चला तर मग भेटूयात नवीन ऑपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.